गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत बागेमध्ये। तर पाहू शकता इथे आपलं मस्तपैकी मोठं असं पेरूचं झाड आहे आणि या झाडाला भरपूर असे पेरू आलेले आहेत। पेरू आपल्या आहारामध्ये खूप फायदेशीर आहे। पेरूमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी देखील असते आणि पेरू हा थंड असतो। पेरू आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतं। तर असा हा गुणकारी पेरू आहे आणि या गुणकारी पेरूची आपण आज भाजी करणार आहोत। तर पेरू तोडूया। तर पाहूया पेरू किती आले झाडाला। आता आपण पेरू काढून घेऊया। तर इथे पाहू शकता पक्ष्यांनी कसे पेरू खाल्ले आहेत। पक्ष्यांना लगेच कळलं जातं। आणि हे पहा मस्तपैकी खूप पेरू आहे। तर आपण इथे पेरू काढून घेतलेले आहेत। तर पाहू शकता मस्त की थंडगार हवा सुटलेली आहे। भरपूर सारे उंच पेरू आहे। ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी हा पेरू खूप महत्त्वाचा आहे। पेरूच्या मध्ये ज्या बिया असतात त्याच्यामध्ये फायबर असतं आणि त्यामुळे शुगर ज्यांना आहे त्यांनी पेरूचं सेवन नियमित करायला पाहिजे। आणि पक्ष्यांनी पाहू शकता पेरू कसा खाल्ला आहे। पक्ष्यांना लगेच कळतं गोड पेरू आहे तो। तर आपण थोडेसे कच्चेच पेरू काढलेले आहेत। जास्त पिकलेले पेरू आपल्याला घ्यायचे नाहीयेत। आणि पाहू शकता वरती देखील पेरू आहेत। हे पहा खूप उंच आहेत आणि मोठे मोठे पेरू आहेत खरं तर वरती। तर आपण एवढे पेरू काढून घेतलेले आहेत। पेरू आपण काढून घेतलेले आहेत पाहू शकता। आणि जास्त पिकलेले पण पेरू घ्यायचे नाही, थोडे कच्चे सरच आपल्याला पेरू घ्यायचे आहेत। तर या पेरूप्रमाणे आज आपण पेरूची भाजी करणार आहोत आणि पेरूप्रमाणेच आपलं या पानांचं देखील महत्त्व आहे। तर पेरूची पाने खाल्ल्याने आपले ज्या हिरड्या असतात ते किंवा हिरड्या दुखत असतात किंवा दात दुखत असतात तर दात आवळण्यासाठी या पेरूच्या पानांचा उपयोग केला जातो। तर या पेरूमध्ये जी नवीन पानं असतात हे पहा असे नवीन पानं जी फुटलेली असतात ना ती पानं घ्यायची, अशी काढून घ्यायची। ही पानं जी आपण तोडलेली आहेत ती पानं आपण चावून खायची स्वच्छ। आता पाऊस पडून गेलेला आहे त्याच्यामुळे खाली तरी चालू शकतात। तर ही पानं पाहून घ्यायची स्वच्छ आणि अशी चावून खायची। ज्यांना खोकला येत असेल खूप तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि यामुळे दात आपली आवळली जातात। तर पूर्वी काय केलं जात असे की दातवण असायचं आणि दात दुखायला लागले आपले किंवा हिरड्या दुखत असली तर ते दातवण घ्यायचं आणि दातवण हे आपण असं दातवण हे पूर्वी लोक लावत असते। लिंबाच्या काडीने आपण ब्रश करतो त्याच्यामुळे आपल्या तोंडाची दुर्गंधी येत नाही किंवा वास येत नाही। त्याचप्रमाणे पेरूची फांती आपल्यासाठी खूप उपयोगी आहे। तर जरा जाडसरच अशी फांती घ्यायची, ती काढायची अशी आणि पेरूची अशी पानं काढून टाकायची। जसं आपण लिंबाच्या फांतीने ब्रश करतो तसंच या पद्धतीमध्ये ब्रश करायचा। ते देखील दात आवळण्याचं काम करतं ही पेरूची कांडी। असा हा बहुगुणी पेरू आहे। पेरूच्या पानांचं देखील महत्त्व आहे आणि पेरूच्या फळाचं देखील महत्त्व आहे। असा बहुगुणी पेरू आपल्या शरीरासाठी खरं तर अमृतच आहे। तर चला आता तयारी करूया। रेसिपी शेवटपर्यंत पहा, खूप छान होते चवीला। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। आपण स्वच्छ धुवून घेऊया। ही पेरू आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि पेरू अशी साधारणतः कच्चेच पेरू आणायचे आहेत आणि पेरू हा अतिशय गोड आहे। तर हा पेरू आता आपण कट करून घेऊ। थोडेसे आपण कडकच पेरू घेतलेले आहेत। चार भाग करून घ्यायचे पेरूचे। आणि पेरूमधल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत, नाहीतर मग भाजी करते वेळेस आपल्या दाताखाली येतील आणि टसटस लागतात, मग भाजी खायला एवढी मजा येत नाही। तर चाकूने बी निघाली नाही तर अशा प्रकारचा चमचा घ्यायचा काठाचा आणि पेरूचे बी लगेच निघले जातात। हे पहा अशा पद्धतीमध्ये लगेच बी निघले जातात। प्रकारे आपण सर्व बी असेच चमच्याने काढून घेऊया। पेरूमध्ये अ जीवनसत्व असल्यामुळे आपल्या डोळ्यांची नजर चांगली राहते।
त्याच्यामुळे पेरू हा अवश्य खावं. आणि पेरूमध्ये विटॅमिन सी देखील असते, त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरास वाढवण्यास मदत होते. तर असा हा पेरू आहे. पेरू वजन कमी करण्यासाठी लाभदायक आहे आणि पेरू खाल्ल्याने भूक कमी होते आणि पोट भरल्यासारखं वाटतं. बारीक बारीक आता आपण काप करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे काप करू शकता. मी लहान लहान असे काप करून घेत आहे. असा पेरू आपण कट करून घेतलेला आहे आणि खूप छान होते बरं का भाजी. तर मस्तपैकी पेरू असा कच्चा जरी असला तर खूप गोड लागतो खायला. आणि असाच कच्चाच पेरू थोडासा घ्यायचा, म्हणजे कच्चा पक्काच घ्यायचा. जास्त पिकलेले पेरू आपल्याला भाजीसाठी घ्यायचे नाहीत. चला आता भाजी बनवूया. आपण गॅस चालू करूया. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल पण जास्त नाही, थोडंसंच घालायचं. गरम झालेलं आहे. मोहरी आणि जिरे टाकली आहे. आता ही तडतडून द्यायची चांगली, म्हणजे खमंग फोडणी झाली की मग पेरूची भाजी देखील खूप छान लागते. आता आपली खमंग फोडणी झालेली आहे. आता यामध्ये पेरू टाकून घेऊया आपण. आता गॅस मोठा करूया. आता पेरू आपल्याला 1-2-3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. आता या पेरूमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. 5 मिनिटं आपल्याला वाफ काढायची आहे. झाकण काढूया आपण. तर पाहू शकता पेरू छानपैकी वाफवला आहे. मिठामुळे पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे आपले पेरू छान वाफवले जातात. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यामध्ये थोडीशी हळद. आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. मस्तपैकी चटपटीत अशी भाजी लागते आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. असा पेरू देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीरच आहे. परंतु अशी चटपटीत भाजी करून दिली मुलांना तर मुलं देखील आवडीने खातील आणि खूप छान लागते ही भाजी. अगदीच पाहताच तोंडाला पाणी सुटतं. पाहू शकता. आपल्याला थोडासा गूळ वापरायचा आहे. परतून घेऊया आपण आणि थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. आता 2 मिनिटं आपल्याला वाफ काढायची आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया आणि पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास येत आहे आणि चटपटीत आपली पेरूची भाजी येथे तयार झालेली आहे. तर पेरू हा वजन कमी करण्यासाठी अतिशय लाभदायक आहे. पेरू खाल्ल्याने भूक कमी होते आणि पोट भरल्यासारखं वाटतं. तर ही पेरूची आयुर्वेदिक भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच करून पहा. आणि ही पेरूची भाजी आपल्या शरीरातील उष्णता देखील दूर करते. तर तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळेस खाऊ शकता. ही भाजी खूप छान लागते चवीला आणि लहान मुलांच्या डब्यामध्ये ते देखील देऊ शकता. लहान मुले तर आवडीनेच खाणार, कारण खूप छान लागते, चटपटीत अशी लागते. तर तुम्ही नक्कीच अशी पेरूची भाजी एकदा तरी करून पहा. आणि आजची ही पेरूची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि